वाटलं कुठली होई करताय. अच्छा, तर मग ते आहे. तुम्ही स्वतःहून काही करत नाही, जस्ट फॉलो द इन्स्ट्रक्शन. स्वतःहून काय नाही करावं लागणार तुला कोणत्याच मशीनला. आपले फिक्स आहेत सगळे कॅलिब्रेशन्स. ओके, तुम्ही प्रत्येक ठिकाणचं जे कनेक्टिव्हिटी आहे त्या कनेक्टिव्हिटीमध्ये प्रॉपर ते नाही की डी बीमध्ये लॉसेस वगैरे असतात, ते लॉसेसचा पॅरामीटर त्या लॉसेसच्या आतमध्ये आहे. तसं आपलं वॉचमध्ये नसतं का प्लस मायनस, ते बघताय का प्रत्येक बोर्ड? प्लस मायनस म्हणजे आता वॉच आपला असतो तो प्लस मायनस 5 सेकंड, प्लस मायनस 1 मिनिट असा स्पेसिफिकेशन असतात ना, तसं हे जे स्पेसिफिकेशन क्रॉस चेक करताय. नाही, मी आपण कॅलिब्रेट करतो मशीन प्रॉपरली. जो 22 जाट हो गया ये मशीन तो आज फील करेंगे. वायर पाडा कुठून आला? एक तर लवकर नाही देणार सहसा, याला मला नाही देऊ. या मशीनी तुम्हालाच देणार बायोमेडिकल प्रॉपर नॉलेज आहे. ह्याच्यामध्ये पण पासवर्ड आहे. पासवर्ड नाही हे DAC काउंट आहे. DAC ADC DAC DAC डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. तेच आहे ना डिजिटल अॅनालॉग कन्व्हर्टर. The 75 cm is store selected to serve application. कॅलिब्रेशनचं सांगतो. दोन्ही बॅकपोर्ट क्लोज केले. ही ट्युबिंग आपल्याकडं फ्लोमीटर असतं, मॅनोमीटरला कनेक्ट करायचं असतं. मॅनोमीटर नाही आपल्याकडं, नॉर्मल लॅपटॉप थ्रू करतो. तर वेन इन्क्रीजिंग इन द फ्लो सेटिंग अंटिल गेज शोज 75 सेंटीमीटर. वेन द गेज शोज 75 सिलेक्ट अँड सेव्ह कॅलिब्रेशन. इथे मॅनिफोल्ड प्रेशर हा 75 झाला पाहिजे इथे. तेव्हा तू त्याला सेव्ह करणार आहेस. तर आपण अजून 75 झाला नाही तर इकडे आपण इन्क्रीज करणार. झालं का 75? 75.1 75.1 75 याची वाट बघत होते. हां, अच्छा. सेव कैलिब्रेशन पास. ये आना सबसे इम्पोर्टेंट. ये फेल आया तो वापस कैलिब्रेशन करना. हम जाएंगे सेकेंड करना. इंस्टेड फ्लो हॉल कैलिब्रेशन. कंप्लीट द मैनिफोल्ड फ्री फ्लूड प्लग्स मैनिफोल्ड अँड ड्राईव्ह गॅस पोर्ट्स फ्रॉम वेंटिंग. हे आहेत मॅनिफोल्डचे 2 प्लग, ड्राईव्ह गॅस आणि मॅनिफोल्डवाला. त्याला आपण प्लग केलं आहे अगोदरच. सो आपण त्याला स्टार्ट करणार. स्टार्ट स्टेज. अच्छा, काउंट. एक काउंट आला, दुसरा काउंट आला. आता ह्याचा मेन निघल, ह्याचा ॲव्हरेज निघेल ना. तो ॲव्हरेज तिथं तुमच्या मग कम्प्युटरवर शो करेल. पण इन्स्पिरेटरी फ्लो व्हॅल्यू, आता या इन्स्पिरेटरी फ्लो व्हॅल्यूचा अर्थ काय? हे सगळे वेंट इंजिनचे पॅरामीटर्स आहेत जे कॅलिब्रेट होतात. आवाज आला, परत आवाज आला, अडकला.
काउंट अडकला. सेकंड स्टेजला जाऊन आपण ओरिफिस लावणार. सेकंड स्टेजमध्ये मोबाईल पूर्ण फुल होऊन जाईल एवढे व्हिडिओ बनवतो. बाकीचे काउंट आले धडाधड आले. झिरोच येते हो. बाकीचे काउंट आले 64, 61, 77ला काउंट आणि फ्लो एल पर मिनिट. आवाज वाढत चाललाय कसला तरी. फ्लो वाढतो, आवाज वाढतो. हात नाही लावला मी. हे स्क्रोल नाही करू शकत. हात लावलाच नाही. हे मला मी का नाही करू, मला वाजित सरांना सगळं चेंज पाठवायचं आहे. मध्येच कॅन्सल झालं ना तो परत लगे हायलाईट करून मला मेलवरच क्वेश्चन करेल तू काय केलं होतं इथे मला सांग. सो थोडा वेळ वेट. पेशन्स. कधी ना कधी मी सांगतो समजेल इन डिटेल. फर्स्ट टाइम बघते तर थोडा पेशन्स. पाहून घे काय नेक्स्ट टाइम जेव्हा परत आपण सगळे करतो त्यावेळेस मी समजेल तुम्हाला डिटेलमध्ये. ॲनेस्थेशिया काय यूज होतो, ॲनेस्थेटिक गॅस काय यूज होतं हे फक्त मला सांगा. आजचं झालं तुमचं बस एवढंच. ॲनेस्थेशिया गॅसेस यूज होतात पूर्ण बॉडी रिलॅक्स. कोणते गॅसेस यूज होतात ॲनेस्थेशियामध्ये? ते 3 प्रकारचे गॅस. हां सांगा कोणते. ते नाव नाही लक्षात राहत, प्रोनाऊन्स नाहीत. काय कुठल्या परत सांगा. गॅसेस विचारलं मी. एजंट नाही. एजंट नाही. मी मागाशी तुम्हाला एजंट सांगितलं.